फक्त उन्हात गेल्याचे निमित्त झाले आणि बेशुद्ध होऊन ॲडमिट व्हायची वेळ आली. सध्या अशी वाक्य कुठे ना कुठे कानावर पडत आहेत. कारण आपले सूर्यदेव जरा जास्तच हॉट ॲटिट्यूडमध्ये आहेत. हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर सरस्वती विभूते पुन्हा तुमच्या भेटीला घेऊन आले आहे एक नवीन उपयुक्त विषय, हीट स्ट्रोक अर्थात उष्माघात. तर सध्या सगळीकडे ऊन खूप तापलंय, लोकांना फार त्रास होत आहे. हीट स्ट्रोकने तब्येत बिघडत आहे. आम्ही डॉक्टर म्हणून सध्या असे खूप पेशंट पाहत आहोत. तर काय लक्षणं आहेत या हीट स्ट्रोकची? प्रचंड ताप येणे, उष्ण कोरडी त्वचा, चक्कर, डोकेदुखी, बेशुद्ध होणे, गोंधळलेली अवस्था, श्वास आणि नाडीचे ठोके जलद होणे. ही अशी लक्षणं असल्यास हीट स्ट्रोक आहे असं समजावं आणि डॉक्टरांकडून त्वरित उपचार करून घ्यावे. पण वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत तुम्ही काय काळजी घेऊ शकता? तर असा पेशंट आढळल्यास प्रथम सावलीत न्या, थंड जागी ठेवा, कपडे सैल करा, डोके, मान आणि बगलेमध्ये बर्फ लावा किंवा थंड पाणी शिंपडा, पंखा लावा. पेशंट शुद्धीत असेल तर पाणी किंवा ORS पाजा. बेशुद्ध असेल तर मात्र काही पाजण्याच्या किंवा खायला देण्याच्या भानगडीत पडू नका. लवकरात लवकर हॉस्पिटल गाठा. आता जर हीट स्ट्रोक होऊ द्यायचा नसेल तर काय करायचं? काय काळजी घ्यायची? भरपूर पाणी प्या. डायबेटीस किंवा हाय ब्लड प्रेशरचा त्रास नसेल तर ORS सुद्धा घेऊ शकता. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत उन्हात जाणे टाळा. उन्हात जाणारच असाल तर संरक्षणासाठी टोपी किंवा छत्री वापरा. कॉटनचे सुटसुटीत कपडे घाला. उन्हात अतिश्रमाची कामे टाळा. हीट स्ट्रोक ही एक मेडिकल इमर्जन्सी आहे, त्यामुळे त्यावर काही घरगुती उपचार करत बसू नका. व्हिडिओ सेव्ह करा, शेअर करा. सध्या सगळ्यांनाच ह्या माहितीची फार गरज आहे. माहिती उपयुक्त वाटली असेल तर कमेंट नक्की करा. लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत मला अशी उपयुक्त माहिती नेहमी पोहोचवता येईल. पुन्हा भेटूच नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय. आनंदी रहा, निरोगी रहा.